लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अखिल भारतीय मातंग संघटना व रिपब्लिकन पक्षाच्या संयुक्त उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन. सविस्तर बातमी. नाशिक. अखिल भारतीय मातंग संघटनेच्या वतीने तसेच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अण्णासाहेब गट यांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी मुलांची शाळा येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शालिनीताई कातळे, स्थानिक प्रभागाच्या नगरसेविका आशाताई भडांगे, नगरसेवक आशिष मनोहर तसेच अखिल भारतीय आदिवासी सेनेचे दिनवगडे साहेब उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करून आपले भविष्य घडवावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होता. त्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. याप्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजे कोंटे, अखिल भारतीय आदिवासी सेनेचे नागेशजी तुपे साहेब, सामाजिक कार्यकर्ते पंडितजी गांगुर्डे, आदित्य विशेष आदी मान्यवरांनीही सहकार्य करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून त्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.